हनुमान नगर का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक अमित मेड़कर के जन्मदिन के उपलक्ष्य में अपने दायित्वों का निर्वहन कर अमृत पर्व के साथ विभिन्न नागरिक कामों के उद्घाटन के साथ भव्य अभ्यस्त चिंतन समारोह का आयोजन किया गया, जहां इस अवसर पर अमित मेड़कर को जन्मदिन की शुभकामनाएं देने पूर्व विधायक संदीप नाइक उपस्थित थे। इस दौरान संदीप नाइक की मौजूदगी में प्रभाग के नागरिकों के माध्यम से विभिन्न नागरिक कामों का उद्घाटन संपन्न हुआ, जिसमें शामिल हैं तुर्भे विभाग हनुमान नगर में नए भूस्तरीय जलकुंभ से 800 मिलीमीटर व्यास के मोरबे पाइपलाइन जोड़ने का काम, हनुमान नगर फुटपाथ की मरम्मत का काम, हनुमान नगर में गटर की मरम्मत का काम, थाने बेलापुर मार्ग BASF कंपनी से तुर्भे नाका चौक तक फुटपाथ मरम्मत का काम, थाने बेलापुर रोड तुर्भे नाका वाशी ब्रिज के नीचे गटर की मरम्मत का काम, तुर्भे विभाग TCC औद्योगिक क्षेत्र में श्वान नियंत्रण केंद्र के करीब सुरक्षा दीवार निर्माण करने का काम, तुर्भे विभाग TCC औद्योगिक क्षेत्र संजीवनी क्वारी के पास नवी में महानगर पालिका पानी की टंकी से फाइजर रास्ते तक SW ड्रेन निर्माण व रास्ते के कंक्रीटीकरण करने और संजीवनी क्वारी जाने के मार्ग का डांबरीकरण करने का काम, हनुमान नगर नवी में महानगर पालिका स्कूल क्रमांक 24 की इमारत की मरम्मत का काम। इन तमाम नागरिक कामों के उद्घाटन के पश्चात संदीप नाइक ने अमित मेड़कर को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि अमित मेड़कर एक ऐसे सक्षम लोक प्रतिनिधि हैं जिन्होंने नागरिकों के हितों से जुड़े अनेक नागरिक कामों का उद्घाटन कर उन्हें दिलासा देने का काम किया है। अमित मेड़करांचा आज वाढदिवस, आज सर्वांच्या वतीनं अमित मेड़करांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज वाढदिवस जरी असला तर ह्या दिवशी या परिसरातील नागरिकांना उपयोगी अशा अनेक कामांचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाण्याचा विषय। मोरबे डॅमच्या पाण्याचं कनेक्शन या वॉर्डाला मिळावं, GSR टँकचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं कनेक्शन घराघरापर्यंत जावं याकरता पाईपलाईनच्या देखील कामाचा शुभारंभ झाला आहे। पाण्याची समस्या काही दिवसापासून या परिसरामध्ये नागरिकांना भेडसावत होती आणि त्या समस्येतून मार्ग निघावा याकरता टँकचं काम पूर्ण होणं आणि त्याचबरोबर मोरबे डॅमचं पाणी त्याला जोडणं, त्याला प्रेशर मिळणं आणि त्यानंतर घराघरापर्यंत पाईपलाईन पोचणं या कामाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे। अमित मेड़करांचं सातत्यानं या कामाकरता विविध स्तरावर केलेला पाठपुरावा यालाच कुठेतरी यश मिळालेलं आहे। आज वाढदिवसानिमित्त आज समाजोपयोगी कामांचा शुभारंभ याच्यापेक्षा चांगला वाढदिवस साजरा करण्याची पद्धत कुठली असू शकत नाही। मी अमित मेड़कर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। वहीं उन्होंने आगे कहा कि राजकारण और चुनाव से परे सभी के सुख दुख में शरीक होना और विकास को गति देने का काम हमेशा अमित मेड़कर ने किया है और इसीलिए जनता का अटूट विश्वास और साथ मजबूती से उनके साथ खड़ा है। ह्या परिसराने नेहमीच माझ्यासोबत आणि आमच्या प्रत्येक कार्यामध्ये या परिसराने विश्वास व्यक्त केलेला आहे। या परिसरातील नागरिकांना विकासाच्या सोबत घेऊन जाण्याची धारणा ही अमृतजी मेड़कर आणि अमितजी मेड़कर आणि या सर्व परिवाराची आणि त्याचबरोबर यांच्या कार्यकर्त्यांची नेहमी राहिलेली आहे। सर्व धर्मातील, सर्व प्रांतातील, सर्व भाषेतील लोकांना सन्मानाची वागणूक देत असताना त्यांना एक अत्यंत चांगलं वातावरण निर्माण करत विकासाच्या मार्गामध्ये प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही मेड़कर परिवारानं नेहमी बजावलेली आहे आणि त्याचाच परिणाम की विविध प्रांतातील विविध भाषेची लोक जी या परिसरामध्ये राहतात यांच्या कार्यावर नेहमी विश्वास ठेवतात आणि राजकारण किंवा निवडणुका याच्या पलीकडे प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं आणि ह्या परिसरामध्ये आवश्यक असलेला विकास घडून आणण्याकरता नेहमीच प्रयत्नशील राहिलेले अमित मेड़कर यांच्या समवेत नेहमीच लोक राहिलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडामध्ये
अजून समाजाच्या हिताचं काम होईल असा माझा विश्वास आहे. अमित मेडकर के जन्मदिन पर उन्हें शुभकामनाएं देने पूर्व सांसद संजीव नाइक भी उपस्थित थे। इस दौरान संजीव नाइक की मौजूदगी में अमित मेडकर ने अपने जन्मदिन का केक काटकर पल को बेहद खास बना दिया। इस दौरान समाज सेवक अंकुश मेडकर, गणेश मेडकर, अमित मेडकर मित्र परिवार और तमाम कार्यकर्ता व नागरिक उपस्थित थे। इस दौरान संजीव नाइक ने अमित मेडकर को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि वे सामाजिक कार्यों से लोगों का विश्वास जीतते जाएं, यही उनके लिए शुभकामनाएं हैं। हम सब इंसानियत को मानने वाले और इंसानियत को अपनेपन की भावना से जतन करने वाले लोग हैं। अमित जी को मैं कई सालों से देख रहा हूँ। उनके पिताजी अमृत मेडकर जी और उनका पूरा परिवार यहाँ की लोगों की सेवा करते हैं। उन्होंने अभी सभी कामों में आगे बढ़ चढ़ कर उन्होंने अपना जो कर्तव्य निभाया है। केक तो काटना ये जन्मदिन की जैसे ज़रूरत होती है वैसे समाज सेवा ये भी बड़ी ज़रूरत होती है और उनका कद समाज में ऐसा ही बढ़ता रहे, अच्छी सेवा उनके माध्यम से होती रहे, ऐसी हम उनको हमारे शुभकामनाएं एक उनका शुभेच्छुक करके देता हूँ और भविष्य में और अच्छे कामों के माध्यम से वो अपनी छवि को और आगे बढ़ाएंगे और उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। बेहद जोशीले माहौल में आयोजित इस भव्य अभिष्ट चिंतन समारोह में अमित मेडकर को जन्मदिन की शुभकामनाएं देने पूर्व नगर सेवक, अमित मेडकर मित्र परिवार, शुभचिंतक, प्रभाग के नागरिक और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान वह पल बेहद खास पल बनकर साबित तब हुआ जब साहेब नाम का आकर्षक केक काटकर अमित मेडकर ने अपने जन्मदिन को बेहद अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया, जहां लोगों ने अमित मेडकर का अभिष्ट चिंतन कर उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी और उनकी लंबी आयु की कामना की। जनता के इस स्नेह ने यह साबित कर दिखाया कि तुर्भे की विकास पर्व का एक ही नाम है, अमित पर्व अर्थात अमित मेडकर। इस दौरान अमित मेडकर ने कहा कि लोगों की समस्याओं को सुलझाना ही उनका एकमात्र संकल्प है। दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमी आम्ही आमच्या प्रभागामध्ये समाज उपयोगी, लोक उपयोगी कामं करत असतो। यावर्षी देखील माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध नागरिक सुविधांचं उद्घाटन या ठिकाणी आज करण्यात आलं। त्यामध्ये प्रामुख्याने बरेच दिवसापासून आमच्या प्रभागाला पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये होती। पाण्याची टाकी आपण तिथे 15 लाख लिटरची बांधलेली आहे, पण त्या ठिकाणी मोरबीचं कनेक्शन आमच्या टाकीपर्यंत नव्हता। तर आज आमच्या या पाण्याच्या टाकीला मोरबीचं पाणी जे आमच्या टाकीला भेटणार आहे, त्यासोबत प्रभागामध्ये जेवढे गटर असतील त्यांचे कामं होणार आहेत, पदपथ आहेत त्यांची सुधारणा होणार आहेत। त्यासोबत आमच्याकडे जी ओंकार सिंग धुमाजी मेडकर शाळा आहे त्या शाळेची रिपेरिंगचे कामं, संजीवनी कॉलेजचा जो परिसर आहे त्या परिसराला पूर्ण कॉन्क्रीट रोड होणार आहे। अशा विविध प्रकारचे कामं आज या ठिकाणी होतात। त्याचसोबत तुर्भा नाका जो परिसर आहे त्यामध्ये तुर्भा नाकाचा जो ब्रिज आहे, ब्रिजचा खाली तिथे गटरचं काम होणार आहे। BSF कंपनीसमोर जे फुटपाथ आहेत त्याची रिपेरिंग होणार आहे। असे विविध कामाचा शुभारंभ आज आमचे नेते संदीपजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आज इथे याचं कामाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला खूप आनंद होतोय की नेहमी वाढदिवसाच्या दिवशी मी काही ना काही आमच्या लोकांसाठी करत असतो आणि यावर्षी पण सातत्याने तो जो मोमेंटम आहे तो आम्ही तसंच ठेवलेला आहे आणि यावर्षी पण खूप चांगले लोकोपयोगी कामं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांकरिता आज आम्हाला इथे करायला मिळते। अमित मेडकर ने विकास कामों को गिनाते हुए कहा कि आज मेडकर परिवार की 5 पीढ़ी जनता की सेवा पर विश्वास की कसौटी पर खरा उतरने का काम कर रही है और यह आगे भी जारी रहेगा। ही आमची 5वी पिढी आहे, तानमानगरमध्ये आज राहते आणि ते वावरते। आज माझी पणजी कैलासवासी कमलादेवी धुमाजी मेडकर, मग त्यानंतर आमचे आजोबा ओंकार शेठ मेडकर, मग आमचे वडील अमृत शेठ मेडकर, मग मी अमित मेडकर आणि आता आमची अजून पिढी झालेली आहे। तर ही एकत्रित 5 पिढी या हनुमाननगरमध्ये राहते। लोकांची सेवा करायला आम्हाला लोकांनी संधी दिली। आज जेव्हापासून महानगरपालिकेची स्थापना झाली तर तेव्हापासून तर आतापर्यंत लोकांनी आमचं मेडकर कुटुंबावरती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दर्शवलेला आहे आणि त्यांचा विश्वासाच्या अनुषंगाने आम्ही कधी त्यांचा विश्वासघात केला नाही।
प्रत्येक वेळेला लोकांचे जे गरजेचे कामं आहेत ते पूर्णपणे करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न केलेला आहे. आज आमच्या प्रभागामध्ये शाळा झालेली आहेत, चांगले रस्ते झालेले आहेत, गटर झालेले आहेत, LED लाईट झालेले आहेत. आम्ही एक नाही तर 2-2 स्कायवॉक बांधलेले आहेत. असे अनेक प्रकल्प माझ्या वतीने आमच्या प्रभागासाठी इथे झालेले आहेत आणि यापुढे पण देखील आमच्या प्रभागामध्ये जे काही गरजेचे कामं असतील हे माझ्या नेतृत्वाखाली 100% मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.